हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश सर स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज जी काही शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली इयत्ता 5वीची 9 फेब्रुवारी रोजीची, तर त्यातील जी काही उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत। हा जो काही माझ्यासमोरचा सेट आहे हा ए सेट आहे आणि त्याची उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर सर्वात प्रथम पहा, शरण जाणे याचा वाक्प्रचार निवडायचा होता आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाक घासणे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 यापासून अक्षर जुळून एक शब्द बनवायचा होता आणि त्यातील शेवटचा अक्षर आपल्याला विचारलं आहे। तर शब्द बनतो पहा गरजवंत आणि मग त्यातील शेवटचा अक्षर आहे त। त्यानंतर प्रश्न तिसरा, या तिसऱ्यामध्ये प्रचिती या शब्दाचा अर्थ आपल्याला विचारलेला होता आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिव्यक्ती। त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 4 मध्ये अक्षर त्या ठिकाणी टाकल्यानंतर शब्द बनायला पाहिजेत। असा पर्याय जो आहे पहा आरस, त्यानंतर आरती आणि आसन आणि त्याचबरोबर आरंभ, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 5वा प्रश्न आहे पहा, काटे केतकीच्या झाडा आता जन्मला केवढा। ही जी काही ओवी आहे ती कोणाची आहे, तर याचं उत्तर आहे संत शेख महम्मद यांचं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, यांना वर्णानुक्रमे लावायचं आणि मध्यभागी कोणतं अक्षर येतं, तर त्याचं उत्तर आहे उत्कृष्ट। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा, यातील अलंकारिक नसलेला शब्द, पर्याय क्रमांक 3। 7व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला दंतकथा असं म्हटलं जातं, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न, चुकीची जोडी प्राणी आणि त्यांच्या निवाऱ्याची, सिंहाची जाळी नसते पहा, 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, चुकीची जोडी आपल्याला विचारलेली आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वेब आंतरजाल। त्यानंतर 11वा प्रश्न मराठीचा, या ठिकाणी पहा एक उतार आलेला आहे आणि उतारावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची। माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही, तर बाह्य सौंदर्य जे आहे ते विचारांनी वाढत नाही, दिखावी दागिन्याने, उंची वस्त्रांनी आणि मूल्यवान दागिन्यांनी। तर पहा या ठिकाणी या प्रश्नामध्ये मला शोधायला लागतं आहे, सांगतो मी तुम्हाला लगेच उत्तर या प्रश्नाचं। विचारांनी बाहेरचं सौंदर्य वाढतं का, तर सौंदर्य तर विविध प्रकारचे असते, काहींचे रूप सुंदर असते, काही अलंकारामुळे सुंदर दिसतात, काहींची वस्त्रे सुंदर असतात, प्रत्येकजण आपापल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो। वस्त्रे व मूल्यवान अलंकार ही साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात, वस्त्रे वाढवतात आणि मूल्यवान अलंकार देखील वाढवतात। शरीर शृंगारणे हे सोपे असते, त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नसते। ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांनी देह शृंगारतात, खऱ्या दागिन्यांनी सुद्धा देह चांगला दिसतो। स्वस्त आणि दिखाऊ दागिन्यांनी सुद्धा देह शृंगारता येतो, दिखावी दागिन्यांनी देखील येतो। मग कशाने येत नाही, तर विचारांनी येत नाही, मूल्यवान दागिन्याने येतो, उंची वस्त्राने येतो। मग पर्याय क्रमांक 2 11चं उत्तर असणार आहे। त्यानंतर 12वा प्रश्न, वरील उत्तराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते। विसंगत, शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात, हा जो काही 12चं 1 आहे उत्तर असणार आहे। 13वा प्रश्न आहे, मेहनत करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आपल्याला उत्तरामधला आणि याचं उत्तर आहे 13चं प्रश्न पर्याय क्रमांक 4। त्यानंतर पहा या ठिकाणी कविता आहे आणि कवितेमध्ये 14वा प्रश्न, आठवण कुठे लपलेली नसते, तर वसंतातल्या मोहरामध्ये, 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 15वा जो काही प्रश्न आहे पहा, या प्रश्नाचं उत्तर थोडंसं कन्फ्युजन वाटतं आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काही मला देखील सापडलेलं नाही। 16वा प्रश्न आहे, आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले असावे, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात, म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पहा 17वा प्रश्न, 17व्या प्रश्नामध्ये म्हटलेले गाणे गाऊन मला उठवीसी, यातील क्रियापद शोधायचे। उठवणे, उठवीसी, उठवण्याची क्रिया झालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 17चं उत्तर आहे 1। त्यानंतर 18वा प्रश्न पहा, खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे आणि याचं उत्तर आहे माळी, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर 19वा प्रश्न, वचनानुसार आपल्याला वेगळा शब्द, संत्रे हा अनेक वचनी शब्द आहे, बाकीचे एक वचनामध्येही वापरतात आणि अनेक वचनातही वापरले जातं, म्हणून 19 उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर 20वा प्रश्न आहे, उद्देश शोधण्याचा, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानसीचा धाकटा मुलगा। त्यानंतर 21वा प्रश्न, याच्यामधील आपल्याला अशुद्ध शब्द, तर क्रीडा महोत्सव, निरीक्षण, मानवनिर्मित आणि ग्रामगीता हे शब्द जे आहेत ते अशुद्ध आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। 21वाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 22वा प्रश्न पहा, या ठिकाणी परिच्छेद आहे 22व्या प्रश्नामध्ये, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। 23वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 24वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 25 नंबरचा जो काही प्रश्न आहे, खाव्या अंदिली धार या म्हणीचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगितला होता,
विचारला होता. शहाण्याला शब्दांचा मार, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत गणिताचे प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. तर प्रश्न क्रमांक 26मध्ये पहा, याची बेरीज करायची होती आणि म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 27मध्ये देखील बेरीज आहे, याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. त्यानंतर 28वा जो काही प्रश्न आहे याचा पर्याय क्रमांक 2, 7/2 असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याचबरोबर 29 नंबरचा जो काही प्रश्न होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 29चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 30 नंबरचा जो काही प्रश्न आहे तो होता आपल्या कॅलेंडरशी संबंधित. तर 32ला 7ने भागायचं होतं आणि 4 दिवस शिल्लक राहतात, परंतु 5व्या दिवशी शाळा सुरू होणार आहे, म्हणजे 5 दिवस पुढे जायचं होतं, सोमवारपासून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न जो आहे याच्यामध्ये देखील वजाबाकी होती फक्त, आणि याच्यामध्ये काय झाले हे शोधायचं आपल्याला. त्याच्यामध्ये नफा होतोय, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 32 नंबरचा प्रश्न, इष्टिका चिठीला अनुक्रमे किती पृष्ठे असतात, तर 6 आणि 12 असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 32चं पर्याय क्रमांक 1. 32 या प्रश्नाचं उत्तर 1 आहे, 3 नाही. हे विद्यार्थ्यांनी देखील यावरती सोडवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 33वा प्रश्न, 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर त्यामध्ये 10 त्रिकोण आपल्याला सापडतील. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे, या 34 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 560. खूप सोपा प्रश्न होता. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16ने जास्त. आता याचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे, त्यामुळे आत्ता सध्या फक्त उत्तरपत्रिका म्हणूनच या व्हिडिओकडे आपण सर्वांनी पाहावं. 36 नंबरचा प्रश्न आहे, पक्ष्यांचा शेकडा किती आहे, तर मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती आहे, तर याचं उत्तर आहे 20%, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे बा, या ठिकाणी आयताची परिमिती 38 दिलेली आहे. आता 38 परिमिती दिल्याच्या नंतर काय करावं लागते बा, याच्यामध्ये आपल्याला अगोदर तर लांबी काढावी लागेल, आणि लांबी येते 7 आणि बारीसाठी 84 होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न, आणि 38 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी 10 असा पर्याय लिहिलेला आहे, पर्याय क्रमांक 2. 39 नंबरचा प्रश्न जो आहे तो 39 नंबरचा प्रश्न, आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी गुणाकार करायचा होता. 41 नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1/3. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न, या 42 नंबरच्या प्रश्नामध्ये हे चिन्ह आपण टाकून घ्यायचे आणि सोडून पाहायचे, तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 43 नंबरचा जो काही प्रश्न आहे याच्यापासून एक संख्या तयार करायची आहे, आणि संख्या तयार केल्याच्या नंतर समसंख्या बनवायची आणि समसंख्येची निमपट करायची, तर याचं उत्तर येते 15,238, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न खूप सोपा होता. 2 ट्रॅक्टर आणि मळणी यंत्र यांची जी काही किंमत आहे त्यांची बेरीज करायची होती, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 45 नंबरचा जो काही प्रश्न आहे, या 45 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 19/51 असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 46 नंबरचा जो काही प्रश्न आहे, सई दररोज सकाळी 112 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला 5 फेऱ्या मारते, तर याचं देखील खूप सोपं आहे. या ठिकाणी फक्त गुणाकार करायचा होता आणि 560 मीटर असं त्याचं उत्तर येईल. त्यानंतर 47 नंबरचा जो काही प्रश्न आहे, या 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न पहा, या ठिकाणी आपल्याला p+4 ही सम दिलं आहे. 4 विषम संख्या म्हटलेलं आहे, 4 ही तशी पाहिली तर समसंख्या असल्या कारणाने मग जी काही आपल्याला समसंख्या काढायची आहे पुढची ती काय असणार आहे, विषममध्ये येणार आहे, म्हणून p+17 असं त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न खूप सोपा प्रश्न होता, तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 50 नंबरचा प्रश्न, 200 रुपयांच्या 40 नोटा देऊन 500 रुपयांच्या किती नोटा येतील, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्या 17ने भाग जात नाही, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 17चा पाढा येत असेल तर उत्तर तुम्हाला सोपं होतं ते. त्यानंतर 52 नंबरचा जो काही प्रश्न होता, तर 52 नंबरच्या प्रश्नामध्ये 1485 जे आहेत त्याला 165ने भागायचं होतं, आणि मग समान नोटांचा आकडा भेटतो. तो समान नोटांचा आकडा येतो 9, आणि 4 प्रकारच्या नोटा असल्या कारणाने 9×4=36, कारण एकूण नोटा विचारलं होतं आपल्याला, पर्याय क्रमांक 3. 52चं उत्तर. 53 नंबरचा भागाकार होता खूप सोपा, त्यामध्ये त्याचं उत्तर येतं 21 आणि 22. 21चा भाग जातो आणि 22 शिल्लक राहतात. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न खूप सोपा होता, याला साध्या अपूर्णांकामध्ये करायचं होतं, याचा आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 55 नंबरचा जो काही प्रश्न आहे, एका बागेत निलगिरीची 36 झाडं
आहेत आणि बागेत एकूण 450 झाडे, तर निलगिरीचे किती? 450चे 36% 162 होतात, पर्याय क्रमांक 3. त्याचबरोबर 56 नंबरचा प्रश्न, वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी. आता सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असतो. व्यासाची लांबी 15 सेंटीमीटर आहे, तर त्याची अर्धी त्रिज्या असते, म्हणून 7.5 त्याचं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75च्या एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त आहे? तर जास्त येतात 60चे विभाजक पहा, आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6ने जास्त येतात. त्यानंतर 58 नंबरचा प्रश्न खूप सोपा होता. समूळ संख्यांच्या जोड्या या ठिकाणी विचारलं होतं, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 59 नंबर, 4ची स्थानिक किंमत 0.4 आणि 7ची स्थानिक किंमत 0.007 आणि या दोघांचा गुणाकार होतो, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 60 नंबरचा प्रश्न, 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचा 1 याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तर 8ने जर 56 तुम्ही भागितलं तर 7 उत्तर येतं, परंतु 7 तुकडे झाले, ते 6 वेळा कापावे लागतील, तेव्हा 7 तुकडे होतात, म्हणून 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 61 नंबरचा प्रश्न, या 61 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 150. हे देखील खूप सोपं होतं. आणि त्यानंतर 62 नंबरचा प्रश्न, याच्यामध्ये टोटल तुम्हाला काय करायचं आहे, तर कोण किती होतात ते काढून घ्यायचे. टोटल 10 कोण होतात आणि 10मधला एक विशाल कोण असल्या कारणाने उत्तर आहे याचं 9. त्या दोघांची वजाबाकी होईल, तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 13.25 ही संख्या आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्लिशमध्ये लिहायची, 13,750. हे 13.25 नाही होणार, तर इंग्लिशमध्ये 12,750 ही 13.25 यायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजे 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 64 नंबरचा प्रश्न आहे. 64 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. खूप सोपं होतं, हे देखील पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर 65 नंबरचा प्रश्न, सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या दिसतात का? तर इष्टिकाची ती सर्व बाजूंनी सारखी दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं विधान आहे. त्यानंतर 66 नंबरचा प्रश्न, हे देखील खूप सोपं होतं आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 67 नंबरचा प्रश्न, तर हे देखील खूप सोपा प्रश्न आलेला होता. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 68 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर, सर्वांना सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि या 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 59 नंबरचा प्रश्न, 59 नंबरच्या प्रश्नामध्ये 8 आणि 2ची स्थानिक किंमत काढून घ्यायची होती, आणि जी काही दशक स्थानं म्हटल्या कारणाने, म्हणजे जी काही 2ची स्थानिक किंमत येते 20, ही 20 8,000च्या किती पटात येते? तर ती 1/400 पटामध्ये येते, म्हणून पर्याय क्रमांक 2 असणार आहे याचं उत्तर. 70 नंबरचा प्रश्न देखील खूप सोपा आहे. अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार 5 आणि 1चा गुणाकार हा 5च होतो, म्हणून 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 71 नंबरचं याला कन्वर्ट करायचं आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 72 नंबरचा जो काही प्रश्न आहे, हे संख्या, आता या ठिकाणी काय खूप सोपं आहे, पर्यायामध्येच जायचं आहे आणि फक्त 8ने भाग जाणारी मोठी संख्या तुम्हाला शोधायची, आणि याचं उत्तर सापडतं आपल्याला पर्याय क्रमांक 3. परंतु ती संख्या कशी असली पाहिजे? तर ती संख्या मोठी असली पाहिजे, म्हणून तिसऱ्या पर्यायाला देखील आपल्याला 8ने भाग जातो. त्यानंतर 73 नंबरचा जो काही प्रश्न आहे, तर या व्यवहारामध्ये काय झालेलं आहे? तर या व्यवहारामध्ये तोटा झालेला आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक 59 या पर्याय क्रमांक 4, 59 रुपये तोटा असं याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न देखील खूप सोपा होता, तर याच्यामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 74चं उत्तर आहे 4, 5 वर्ष. आणि शेवटचा प्रश्न, तर या प्रश्नाचं सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं, आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता या व्हिडिओमध्ये आपण केवळ फक्त उत्तरं पाहिलेली आहेत. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तरी देखील काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन या ठिकाणी असू शकतं, आणि ते प्रश्न जास्तीत जास्त 1 किंवा 2च असू शकतात. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण उत्तरं पाहिलेली आहेत. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि येणाऱ्या काळामध्ये देखील अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.